तुम्ही कधी टोमॅटो सार खाल्ले तर नमस्कार फ्रॉम ईश्वरपूर. आज मी बनवत होते टोमॅटो सार. आता हे टोमॅटो सार ना मी दुसऱ्याने बनवलेलं खाल्लं आहे, पण आज मी पहिल्यांदाच ट्राय करत होते. म्हटलं छान झालं तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू, आणि खरंच खूप छान झालेलं म्हणून तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर काय करायचं, 5 ते 6 टोमॅटो घ्यायचे, त्याला चांगलं स्वच्छ धुवून त्याच्या मोठ्या मोठ्या काचऱ्या करायच्या. त्यानंतर 5 ते 7 मिनटं ना त्याला छान शिजवून घ्यायचं. आता टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत मी इकडे लसूण सोलून घेतला. त्यानंतर एका प्लेटमध्ये सगळे टोमॅटो काढायचे, त्याला गार होऊ द्यायचं आणि त्याच्या साली सगळ्या काढून घ्यायच्या. आता जर तुम्हाला जरी साली काढायच्या नसले तरी चालतील. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात सगळे टोमॅटो, त्याच्यानंतर लसूण, हिरवी मिरची, ओलं खोबरं, त्याच्यानंतर धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हळद, मेन इन्ग्रेडियंट ते म्हणजे चिंच. आता ह्या सगळ्यांना मिक्सरमधून छान ग्राइंड करून घ्यायचं. त्यानंतर याला तडका द्यायचा. कढईत तेल गरम करून घ्यायचं. जिरे मोहरी छान तडतडली की त्यात कढीपत्ता टाकायचा. आता माझ्याजवळ कढीपत्ता नव्हता म्हणून मी स्किप केला, आणि हे बनवून घेतलंय ते वाटण घालायचं आणि 5 ते 6 मिनटं चांगलं त्याला परतून घ्यायचं. 5 ते 6 मिनिट परतून झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला यामध्ये पाणी टाकायचं. 5 ते 7 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची. आणि बाहेर पाऊस पडत होता आणि गरम गरम हे टोमॅटो सार आणि भात इतकं छान कॉम्बिनेशन होतं ना, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. झटपट पण होते आणि जास्त वेळ लागत आहे आणि खूप टेस्टी होते. चला बाय.